नमस्कार, मी अभिलाष भोसले पटेल. न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. मतदानावेळी गोंधळ झाल्याच्या बातम्या आपण पाहूयात. नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाला गालबोट, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात कोंडल्याचा प्रकार, तर बोगस मतदानाचा आरोप करत महिलेसह एका पुरुषाला मारहाण. निवडणूक आयोगाकडून प्रकरणी कार्यवाही सुरू. पैशांचा आमिष दाखवून शेकडो मतदारांना मंगल कार्यालयातून डांबून ठेवलं, तर 4000 रुपये मिळणार असं सांगत महिलांना नजरकैदेत ठेवलं. नांदेडमधील धक्कादायक घटना, भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप. बारामती नगरपालिकेच्या मतदानावेळी शारदा प्रांगण केंद्राच्या गेटवर गोंधळ. मतदानाचं टोकन असून मतदानासाठी आत न घेतल्यानं गोंधळ. मतदान केंद्राबाहेरील गर्दी पोलिसांनी पांगवली. अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप. 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात दिलं. भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप. अंबरनाथ नगर परिषदेत 200 बोगस मतदार असल्याचा आरोप. शिंदेच्या सेनेनं सर्व बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप. अंबरनाथ पोलिसांनी 200 मतदारांना ताब्यात घेतलं. अंबरनाथ पोलीस ठाण्यात 174 जणांविरोधात गुन्हा दाखल. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांची कारवाई. भिवंडीतून मतदारांना मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी आणल्याचा आरोप. झाकीर मिर्झा, शाकिब, सादिब आणि मेहराज यांची नावं तपासात समोर. अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत भाजप मतदारांमध्ये गोंधळ. खोली क्रमांक न मिळाल्यानं मतदारांची धांदल. मतदारांची निवडणूक प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी. नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदार केंद्रावर बोगस मतदार पकडले. बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. अकोल्याच्या बाळापूरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं गोंधळ. बाळापुरातील प्रभाग क्रमांक 4 मधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड. मतदान प्रक्रियेत काही काळ व्यत्यय आल्याची माहिती. तर आता मतदानादरम्यान राड्या झाल्यात, त्याच्या काही टॉप 9 बातम्या पाहूयात. जळगावच्या भुसावळमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची. पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भावना पाटील यांना केंद्रावर आत येऊ न दिल्यानं बाचाबाची. अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदान केंद्रावर गोंधळ. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटांकडून आरोप. यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर उमेदवारांच्या 2 गटांमध्ये तुफान राडा. 2 गटांमध्ये हाणामारी झाल्यानं पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात. अंबरनाथमधील कोहसगाव परिसरात शिंदेची सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा. मतदारांना मतदान करू न दिल्याचा आरोप. दोन्ही कार्यकर्ते आमने सामने. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ. मतदान केंद्रात जाण्यावरून पोलिंग एजंट यांचा गोंधळ. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं. अहिल्यानगरच्या कोपरगावात ईव्हीएम मशीनवरील बटण दाबलं जात नसल्यानं गोंधळाचं वातावरण. मतदान केंद्रावर गोंधळाचं चित्र. वाशिममध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराला धमकी दिल्याचा आरोप. भाजप उमेदवारानं धमकी दिल्याचा आरोप. गुन्हा दाखल. भाजप उमेदवार सतीश वानखेडे फरार. शोध सुरू. यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा. प्रभाग क्रमांक 27 मधील ध्रुव प्राथमिक शाळेतील प्रकार. साताराच्या फलटणमधील प्रभाग क्रमांक 13 मधील मतदार केंद्रावर गोंधळ. ईव्हीएमचं बटण दाबलं जात नसल्यामुळे गोंधळ झाला होता.